थँक्यू बाबा. काय पाहताय? मधली काही वर्ष एकदम गायबच झाली. हो ना. आठवतंय तुम्हाला सगळं? 14 फेब्रुवारी 1982 संध्याकाळी 5 वाजता भरतनाट्य मंदिरच्या बाहेर गुलाबाच्या ऐवजी जास्वंदीचं फुल देऊन तुम्ही मला प्रपोज केलं होतं. आणि तुझा होकार. आणि पुढच्या 2 वर्षात लग्न. 15 नोव्हेंबर 1986 वैभवचा जन्म. आणि आज हॅलो. तोच वैभव आता 26 वर्षांचा झालाय आणि आज त्याचं लग्न आहे. सो मेरे रोमिओ जुलियट, हीर रांझा अकबर जोधा, जर आपल्या लव्ह स्टोरीतून बाहेर याल. निघायचं? चल चल. गणू, ही मिठाई जरा. अहो तुम्ही अजून असे तयार नाही झालात का? तू पण बस ना, छान दिसतेस तू आज. अहो असं काय करताय? आपल्या मुलीचं लग्न आहे आज. अगं हो, पण आपल्याच घरात आहे ना, मग घाई काय करतेस एवढी? आपल्या घरात आहे म्हणून काय असे ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट वर येणार आहात का लग्नाला? उठा बरं तुम्ही, आवरा लवकर. प्लीज प्लीज प्लीज, चिडचिड नको ना करू. अहो चिडचिड मी नाही, तो रजिस्ट्रार करतोय कालपासनं. आपल्यानंतर 5 लग्न लावायची आहेत त्याला. उठाव लवकर, उठा प्लीज. अगं लागतील गे, काय घाई करतेस एवढी? तू त्याला माझं नाव सांग. भोसले, हे जरा जास्त होतंय बर का. तुम्ही उठा बरं. अगं काय माहिती का, तू जरा जास्त सुंदर दिसतेस म्हणून होते. बस ग. नको, तुम्ही उठा 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 उठा. काय ग तू पण? चला, आवरून या लवकर. फार वेळ लागतो बाबा आवरायला. नमस्कार, प्रवीण तरडे बोलतोय. वेळेत लग्न लावण्यासाठी प्रसिद्ध. अगो बाई, तुम्ही आलात? वेळेत आलोय. हो. नवरा मुला मुलीला बोलवा, नाही तर मी चाललो. एक मिनिट. एक मिनिट जास्त होतोय. अगदी 1 मिनिट. अहो ते लग्न लावणारे आलेत. नमस्कार, प्रवीण तरडे बोलतोय. नाही 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 नाही, हे बघा, असं होणार नाही.
तुमचा मुहूर्त 2:10 आहे, म्हणजे 2:10 11वा मिनिट उजाडणार नाही. वेळेवर लग्न लावण्यासाठी प्रसिद्ध आहे. ठेवा फोन. अहो भोसले, एक मिनिट. अहो त्या भोसलेना बाजारात विकायला काढल्यासारखं काय ओरडताय? भोसले म्हणून. एक मिनिट, आपण कोण? हो मी तो हा लग्न लावणारा रजिस्ट्रार. तुम्ही? मग मी कोण? अहो साहेब, तुम्ही विद्याधर भोसले ना? मी काय साहेब चेष्टा करता? हा? चला 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 चला, उशीर होतोय. एक मिनिट मला सांगा, लग्न आपण दोघं करणार आहोत का? नाही ना? अहो मग नवऱ्या मुलाला तरी येऊ दे ना. हे बघा भोसले साहेब, तुमची वेळ 11:11ची आहे. त्यानंतर 12वा मिनिट सुद्धा मी येऊ देणार नाही. काय नाव काय साहेब तुमचं? प्रवीण तरडे. तरडे साहेब, हा. तिकडे त्या गिफ्ट बॉक्स आणता का? मी आणा. कुठलाही तुम्हाला आवडेल तो आणा. हे घ्या. नाही तुमच्याकडेच राहू दे. अहो, माझ्याकडे कशाला? तरडे साहेब, हे बघा, 11 वाजून 11 मिनिटानंतर वाढणाऱ्या प्रत्येक मिनिटासाठी तुम्हाला त्यातला एक बॉक्स मिळेल. अहो वहिनी खुश होतील, मुलं खुश होतील, नाही का? आता मला सांगा, किती वाजेपर्यंत थांबायला तयार आहात तुम्ही? अहो, काय 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 बोलताय काय भोसले साहेब? हा? अहो, लग्न आहे, असं घाईघाईत करून चालतं का? हा? त्यात अजून आपला नवरा मुलगा यायचा आहे. येऊ द्या, निवांत येऊ द्या. का आवडलं का पेंटिंग तुम्हाला? नाही नाही, ते अरे गणू, ते पेंटिंग पॅक कर बाबा, जाताना साहेबांना देऊन टाक. आले. या 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 या. नमस्कार. या. नमस्कार. या. गरीबाच्या घरात तुम्ही आला. भोसले साहेब पुन्हा हसायला लागतील. या. या ना, या या. अरे आल्या. देवा. बसा बसा. मनवा दिसत नाहीये कुठे? आवडतीये तिचं. दुपारपासून हो तेच चाललंय. मनवा. अहो राहू द्या. हो भरपूर वेळ आहे आपल्याकडं. नाही नाही, असं कसं? तुम्हालाच उशीर होतोय ना. एक मिनिट. मनवा. अहो असू दे ना. अहो तिचं लग्न आहे, होऊ दे ना तिला तिच्या मनासारखं तयार. प्रेमा, वा, छान दिसतेस. खरंच कोणाची तरी दृष्ट लागेल तुला.
भोसले खूप छान आयुष्य जगलोय आम्ही, मी, हे आणि आमचा एकुलता एक मुलगा. पण तरी नेहमी वाटायचं की एक मुलगी असावी, आणि आज आमची ही इच्छा पूर्ण झाली. चला चला, मुहूर्त टळून चाललाय, बाकी काही नाही. चला. हो चल. आणखी तुमच्या मनासारखं झालं ना, आता थोडस आमच्या मनासारखं येऊ दे. हा? बाबा गाड नको. होऊन जाऊ दे. हा. रामू, ए, पण मी अगं असं त्याला काय, त्याच्या मनासारखं होऊ दे ना. ये बाबा राम. हा. अरे वा, हे तर फारच सुरेख सुरेख. क्या बात आहे. ए, पण ह्याच्यानंतर मी नाव वगैरे घेणार नाही. मी आधीच सांगते. कमॉन मनवा. एक मिनिट. मिस्टर वैभव श्रीधर लिमये, यू accept my daughter Manwa Vidyadhar Bhosle as your lawfully wedded wife? आय डू. Manwa, do you? बाबा आय डू. ओके. आता घाला एकमेकांना हात. घाला. बरोबर. एक मिनिट. हा एक विधी आमच्यासाठी हो हो. या. चला, शुभमंगल सावधान. आता महत्वाचा कार्यक्रम सह्या. ये, बसा बसा. एक मिनिट. तर हे पेन वापरता का? हे इम्पोर्टेड. आणि नंतर तुमच्याचकडे ठेवा. सह्या घेताय ना? हो, हे काय मॅडम, या इथे करा. या इथे. आता तुम्ही कायद्यानं विवाहबद्ध झाला. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू सो मच. हे घे वैभव, ते मंगळसूत्र घालतील. हे घाल मग. हो असं ना. हा. अरे चला, आता आम्ही या भोसल्यांच्या लेकीला आमच्या घरी घेऊन जाऊ शकतो का? तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण एक मिनिट. जायच्या आधी निदान तोंड गोड करा. होय. एक मिनिट. हा सांगायलाही लागत नाही. या. आपलं आपण खायचं. यो हो या. चल. काय गो ग आई, रडतीस कशाला? काही नाही ग. अगं असं कोणी म्हणायला नको की मुलीचं लग्न आणि आई रडलीच नाही. काही नाही, काही नाही. मी बरी आहे, मी बरी. निघ तू. हे घे. अरे चला निघूया आता. आमच्या सोसायटी मधले सख्खे शेजारी जेवणासाठी खोळंबले असतील. चला. आई जायलाच पाहिजे ना. जायलाच पाहिजे, कारण उद्यापासून मला त्यांच्या बरोबर राहायचंय. चला. बरा येतो. तुझा हार किती छान आहे ग. कुठे घेतलास? आणि साडी पण अगदी मस्त आहे. हे गजरे काकू बोलवत आहे.
अगं अगं सविता काय ग अगं अजून आले कसे नाही ते लिमये नाहीतर काय मुहूर्त तरी कितीचा होता 11 वाजताचा. मग आता एव्हा नाही यायला नको का त्यांनी नाहीतर काय अगं नुसत्या सह्या तर करायच्या होत्या, नाही कुठले विधी ना कसले मानपान. माझ्या अभिजितने असं काही केलं असतं ना कानाखाली एक ठेवून दिली असती मी त्याच्या. म्हणजे हे का असं परजातीतल्या मुलीशी लग्न, काही विधी नाहीत काही नाही. नाहीतर काय आमची स्नेहल तर एवढी चिडली होती, म्हणाली मॉडर्न मॉडर्न त्याच्या नावाखाली सगळंच सोडून द्यायचं की काय. नाही तर का अगो बाई 100 वर्ष आयुष्य आहे ग बहिला. का? अगं ती पण गाली नसून तुझी. मॉडर्न मॉडर्न म्हणताना तुझी सून सुद्धा झाली की का मॉडर्न. अगं मीच तिला म्हटलं होतं या कार्यक्रमासाठी शिफॉनची साडी नेस म्हणून. हो का हो. बाकी शिफॉनच्या साडीवर स्लीवलेस ब्लाउज दिसतंय मात्र छान. हो ना. सुहास मी पटकन आले. हा जाऊ. सुहास अगं इकडे काय करतेस? आम्ही सगळे तिकडे वाट बघतोय. अहो जरा बदलतं जग पाहतीये. काय होणार आहे आपल्या संस्कारांचं देव जाणे. बाय बाय. काय ग ही कुठली साडी नेसून आलीयस? आई ते मी दुकानात म्हटलं होतं. बघ मी तुला नको म्हटलं होतं की नाही ती साडी. तुझ्यासाठी घेतली होती ना मी माझ्या पसंतीची. आई ते आई काय झालं? तुला काहीच माहिती नाही ना? अरे आई मला सगळं माहितीये. अगं मीच बदलून आणली ती साडी. म्हणजे अगं म्हणजे तुझी पसंत केली होतीस ना साडी, त्यात ती काकूबाई दिसत होती. हे बरं दिसतंय ना. चापून चुपून साडी नेसलीये, स्लीवलेस ब्लाउज घातलाय, हे चांगलं दिसतंय. आई अख्ख्या जगात घालतात. अगं घालू दे ना तुझ्या मनासारखी. अरे पण वा स्नेहल लुकिंग सो सेक्सी. कीप इट अप. माझी खरी वाट लागणार आहे. डोंट वरी मी आहे ना. चल. हे काय कुठे आहेत नवरा नवरी? अजून आलेले नाहीयेत. अरे बापरे, ते ज्यूस वर किती वेळ काढायचा? पोटात कावळे कोकलायला लागले. अहो किती आवरटपणा करताय. हो भूक लागली आहे. काय जोशी हे कपडे अगदी तुमच्या आवडीचे दिसत आहेत. काय नाही प्रत्येक समारंभात हेच घालता. सहस्त्रबुद्ध्यांच्याकडच्या लग्नाला घाणेकरांच्या मुंजीत हेच होते की. अहो कपड्यात काय ठेवलंय? आतला माणूस कसा आहे ते पहा. ते खरंच आहे म्हणा. जोशी काकू या बाबतीत तुम्ही अगदी भाग्यवान आहात बघा. चांगलं केलंय ते. हो बापरे, सगळी लोक जमले. मग सांगत होतो ना उशीरच झाला आपल्याला. काही नाही एवढं चालतं मागे पुढे. अरे वा वा वा, आले लिमये कुटुंबीय आले. चला चला चला. अगं बाई अगं काय सुंदर आहे ग मुलगी. हो अगदी दृष्ट काढावी अशी. खरंच रीमा घरी जाऊन दृष्ट काढून टाक. हो घरी गेल्यावर पहिल्यांदा तेच करणार आहे. आणि का ग मुहूर्त काय चुकला बिकला की काय? नाही का हो? नाही ग उशीर झाला ना जरा म्हणून म्हटलं. अगं सुहास कोर्टात गर्दी होती असणार. नाही नाही कोर्टात बिटात जात नाही आम्ही. बाबाने रजिस्ट्रारला घरी बोलवलं होतं. वा छान हो. आणि फार कुठे उशीर झालाय. 1ची वेळ दिली होती. मला वाटते बघ 1:10 होत आहेत आत्ताशी. अहो पण भुकेच्या वेळी 10 मिनिटं म्हणजे अगदी 10 तासासारखी होतात. हे मात्र अगदी खरं. नाही खरंच सगळ्यांनाच भुका लागल्या असतील ना. आपण पंक्तीच वाढायला घेऊया. चल चला चला. माझ्या